पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी ही भाजपची मनोमन इच्छा होती। पक्षाच्या आमदारांनी ती जाहीरपणे अनेक वेळा बोलून देखील दाखवली आहे। पण राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे स्वतःहून स्वबळाचा नारा देणं म्हणजे महायुतीत मिठाचा खडा टाकण्यासारखंच पातक आहे आणि हे पातक स्वतःच्या अंगावर ओढून घेण्यासारखं भाजपनं या मुद्द्यावर काहीही स्पष्ट भूमिका घेतली नव्हती। पण आता मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीनेच आम्ही स्वबळावर लढणार असं जाहीर केलं आणि भाजपचं काम हलकं झालं। राष्ट्रवादीची भूमिका भाजपच्या पथ्यावर पडणारी ठरली। महानगरपालिका निवडणूक सप्टेंबर महिन्यात होणार अशा प्रकारचे संकेत यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिले होते। तेव्हापासूनच सर्व पक्षांमध्ये निवडणूक बाबत हालचाली सुरू झाल्या। राज्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक आणि त्यानंतर सर्वाधिक महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे नागपूर इथं मागच्या 15 वर्षापासून भाजपची सत्ता आहे। ती पुढे कायम ठेवण्यासाठी या पक्षाचा मानस आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे। राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे, पण नागपुरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोनही पक्षांची राजकीय ताकद तिथं जवळजवळ शून्य आहे। अशा परिस्थितीमध्ये भाजप या दोनही पक्षांसोबत निवडणुका घेऊन लढवणार की स्वबळावर लढवणार, रिंगणात उतरणार हे पाहणं महत्त्वाचं होतं।